महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळते. सध्या सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 1.5 वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता अशा अनेक चर्चा या अगोदरही रंगलेल्या, त्यामुळे शरद पवार काही राजकारणातील आपली जागा सोडणार नाहीत. प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्षपणे सगळी सूत्र आपल्या हातात घेऊन पुढच्या 30 वर्षांसाठी पवार कुटुंबांचं नाव राजकारणाच्या वर्तुळात टिकवून ठेवण्यासाठी शरद पवार डाव आखत आहेत असं म्हटलं जातं. आता नक्की शरद पवार 1.5 वर्षात राजकारणातून संन्यास घेणार असं का बोललं जात आहे? सोबतच पुढच्या 30 वर्षाची तयारी शरद पवार कसं करणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. अजून माझे 1.5 वर्ष आहे. 1.5 वर्षानंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. आतापर्यंत 14 निवडणुका लढल्या, त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे असं विधान शरद पवारांनी केलं. शरद पवार या विधानानंतर आता ते राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार प्रचारात गुंतले आहेत, तर नेते मंडळी देखील प्रचार सभा घेत आहेत. बारामतीत विधानसभा निवडणुकीत उभे असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. तब्बल 14 वेळा निवडून आल्याचं सांगत आता राज्यसभा निवडणूक देखील लढवणार नसल्याचं शरद पवार यांनी या सभेत म्हटलं. लोकांनी आता नव्या लोकांना निवडून द्यावं असं त्या ठिकाणी शरद पवार म्हणाले. मी बारामतीतून 14 निवडणुका लढवल्या आहेत. तुम्ही मला नेहमीच निवडून दिलं. तुमच्यामुळे मी 4 वेळा आमदार, मंत्री, नंतर मुख्यमंत्री झालो. त्यानंतर काही वर्षांपूर्वी तुम्ही मला खासदार म्हणून लोकसभेत पाठवलं. मी सार्वत्रिक निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि राज्यसभा खासदार झालो. मी राज्यसभेचा खासदार आहे आणि माझा कार्यकाळ 1.5 वर्षात संपणार आहे. मी आता पुन्हा राज्यसभेचा खासदार न होण्याचा विचार करतोय असं पवार बारामती विधानसभा मतदारसंघातील सुपे गावात म्हणाले. निवडणुकीच्या किंवा प्रांतीय राजकारणात सहभागी होणार नसले तरी सार्वजनिक कार्य सुरूच ठेवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले, मी 30 वर्ष बारामतीचा विकास आणि प्रगती सांभाळली आणि यानंतर 30 वर्ष अजित पवार यांच्याकडे सोपवली. हे असंच चालू राहिलं पाहिजे. त्यामुळे बारामतीत जनसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी पुढील 30 वर्षांची जबाबदारी युवा नेतृत्वावर देण्याची गरज आहे. त्यामुळे युगेंद्र यांना विधानसभा निवडणुकीत निवडून देण्याची गरज आहे. आता इथे त्यांच्या या वक्तव्यावरून आपल्याला माहिती मिळते की इथे युवा नेतृत्वावर भर देताना शरद पवार दिसत आहेत. जसं त्यांनी एकंदरीतच 1999च्या निवडणुकीत केलं होतं. भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं आणि आता भाकरी फिरवून पुढच्या 25-30 वर्षांची तयारी करण्यासाठी पवार तयार आहेत. एकीकडे त्यांनी आता 1.5 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय जवळजवळ जाहीर केला. पण त्या अगोदर यंदाच्या निवडणुकीत पवारांनी अशी काही फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे की याची सुरुवातच त्यांनी आपल्या घरातून केली आहे. शरद पवारांनंतर अजित पवार, सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाले. मात्र शरद पवारांनी आपली 3री पिढी सुद्धा भक्कमपणे मैदानात उतरवली आहे आणि युवा हे देशाचं भवितव्य आहेत हे जाणून असल्याने शरद पवार युवा नेत्यांना आपल्या बाजूने उभे करत आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी पवारांनी कोणत्याही मोठ्या नेत्यांची नावं न रेखाटता आपल्या सोबत असलेल्या तरुण युवा नेत्यांना मंत्रिमंडळात सामील केलं आणि आपली संघटना मजबूत केली. यात जयंत पाटील, आर पाटील, अजित पवार, भुजबळ यासारख्या नेत्यांचा समावेश होता. मात्र काही काळानंतर शरद पवार जेव्हा केंद्रीय राजकारणात गर्क झाले तेव्हा मात्र त्यांच्या पक्षावर अजित पवारांचा प्रभाव वाढला आणि आता ही पक्षफुटीनंतर भुजबळांसारखे बडे नेते जे एकेकाळी शरद पवारांच्या वाईट काळात पक्ष स्थापनेसाठी त्यांच्या सोबत उभे होते, त्यांनी अजित पवारांची बाजू लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आता शरद पवार नव्या जोमाने लढणाऱ्या तरुण नेत्यांची नवीन फळी तयार करताना दिसत आहेत. यापूर्वीही शरद पवार यांनी मुंबईत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक केलं होतं. यावेळी त्यांनी पक्ष संघटनेत काम करणाऱ्या युवकांची वर्गवारी कशी करायची ते ठरवलं पाहिजे असं सांगितलं होतं. वरच्या टप्प्यात कोणाकोणाला आणायचं त्याचा विचार करा. महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवीन नेतृत्व तयार केलं जाईल असं शरद पवार या ठिकाणी म्हटले होते. आणि तेव्हाच आता विलंब करून चालणार नाही. माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा बदलण्यासाठी आमचा युवक पुढे येत आहे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं. आणि याच ठिकाणी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे.
भाकरी फिरवली नाही तर ती करपते असंही वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. आणि आता योगेंद्र पवार यांच्या रूपात शरद पवार यांनी फिरवलेली भाकरी आपल्याला दिसत आहे. त्यासाठी शरद पवारांचं युद्ध पातळीवरचे प्रयत्न चालू आहेत. एका बाजूला विधानसभा निवडणूक, एका बाजूला राजकीय अस्तित्व आणि दुसरीकडे कौटुंबिक वातावरण, हे सगळं अगदी व्यवस्थित बॅलन्स करून पवार यांना पुन्हा नव्याने तळागाळात जाऊन पक्ष बांधणी करत आहेत. आणि याचाच परिणाम विधानसभेत आपल्याला दिसत आहे. एकीकडे दिग्गज नेते मंत्री शरद पवार यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना तरुण कार्यकर्त्यांनी मात्र शरद पवारांना साथ दिली. विशेष म्हणजे शरद पवार गटातील अनेक तरुण चेहरे देखील संकट काळात शरद पवार यांच्या सोबतच राहिले. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून देखील यंदाच्या निवडणुकीत तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची यंग ब्रिगेड मैदानात उतरली आहे. शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या यादीत तरुण चेहऱ्यांची संख्या अधिक आहे. शरद पवार हे 1978 मध्ये वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. पक्षफुटीनंतर यंदाची निवडणूक ही पक्षासाठी महत्वाची असताना पक्षाकडून नव्या नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. यामध्ये तासगावचे उमेदवार 25 वर्षाचे रोहित पाटील, मोहोळच्या उमेदवार 26 वर्षाच्या सिद्धी कदम, कारंजाचे उमेदवार 26 वर्षीय नायक पाटील, अकोलचे उमेदवार 27 वर्षीय अमित भांगरे, अणुशक्तीनगरचे उमेदवार फहाद अहमद, बारामतीचे उमेदवार योगेंद्र पवार, आष्टीचे उमेदवार मेहबूब शेख, कर्जत जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांचा समावेश आहे. आणि जर पुन्हा भूतकाळ रिपीट झाला तर शरद पवार या उमेदवारांना निवडून आल्यास आणि सत्ता आल्यास मंत्रिमंडळात येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात तरुणांचा सहभाग सक्रिय होईलच, पण सोबतच ही नवीन पिढी पुढचे अनेक वर्ष राजकारणात आपलं नाव कोरून ठेवू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या 55 जाहीर सभा होणार आहेत. पुढील 2 आठवड्यात शरद पवार यांच्या 55 सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. पवार दररोज अंदाजे 4 ते 5 सभा घेणार आहेत. 45 मतदारसंघातून 55 प्रचार सभा घेणार आहेत. बारामती मतदारसंघातून शरद पवार यांच्या झंझावती प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी गाव भेटी दरम्यान शरद पवार हे तब्बल 8 सभा घेतल्या त्यांनी. तसेच ते मुंबईत राहुल गांधींच्या सभेलाही हजेरी लावणार आहेत. तर गुरुवारी नागपूर नंतर खानदेशमध्ये ते प्रचार करणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी 80 पेक्षा जास्त प्रचार सभा घेतल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी 10 पैकी 8 खासदार निवडून आणले आणि यंदाही त्यांची मोर्चेबांधणी सुरूच आहे. त्यामुळे जरी शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार असले तरी राजकारण आणि त्यांचं नातं हे विशिष्ट आहे आणि त्यामुळेच निर्णय प्रक्रियेत त्यांचं निश्चितच सहभाग असणार. आणि शरद पवारांनी भाकरी फिरवली व अजित पवारांच्या जागेवर आता योगेंद्र पवार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाकरी फिरवण्याचा फायदा खरंच त्यांना यंदा आणि पुढेही होणार का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.